नमस्कार, मी जाई माझ्या किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते। पावसाळा म्हटला की सगळ्यांना भज्यांचे वेध लागतात। आपण आज जी भजी बनवणार आहोत सिंधी भजी किंवा सिंधी पकोडा। आणि नुसती भजी कशाला, तर त्याच्याबरोबर खाण्यासाठी आपण चिंच आणि गुळाची गोड चटणी पण बनवणार आहोत। तर चला सुरू करूया। तर सगळ्यात आधी चिंच आणि गुळाची आपण चटणी बनवून घेणार आहोत। अगदी सोपी रेसिपी आहे। सगळं आपण प्रेशर कुकर मध्ये टाकून ह्याला शिजवायचं आहे। तर याच्यासाठी ही साधारण अर्धी वाटी चिंच मी घेतली आहे। याच्यामध्ये आपण टाकूया पाऊण वाटी गूळ। आता माझ्याकडे बेदाणे आहेत, पाव कप टाकून घेऊया। आता हे बेदाणे टाकून घेतल्यानंतर ह्याच्यात टाकूया थोडीशी हळद, लाल तिखट, धण्याची पावडर आणि थोडीशी सुंठ। याच्यानंतर आपण याच्यात थोडंसं मीठ टाकून घेऊया आणि 4 ते 5 कप पाणी। ह्याला मिक्स करून प्रेशर कुकरचं झाकण लावून घेऊया आणि 4 ते 5 शिट्या होईपर्यंत शिजवून घेऊया। हे जे सिंधी पकोडे आहेत त्याच्यासाठी आपण आता हे बटाटे कापून घेऊया। बटाट्याला नुसतं सोलून घेतलेलं आहे, असे आता आपण छोटे छोटे असे तुकडे करून घेऊया। तर आता आपण बटाटे कापून घेतलेले आहेत। एका बोलमध्ये हे सगळे बटाटे टाकून घेऊया। त्याचबरोबर हा चिरलेला कांदा, अगदी काय फार बारीक चिरायची गरज नाहीये। आणि त्याचबरोबर ही बारीक चिरलेली मेथी। आता थोडेसे मसाले टाकून घेऊया। जिऱ्याची पावडर, थोडीशी हळद, लाल तिखट, धण्याची पावडर, मीठ आणि हे सगळं छान असं मिक्स करून घेऊया। याच्यात आपण आता टाकूया बेसन किंवा चण्याचं पीठ आणि सगळं परत एकजीव करून घेऊया। हलकसं पाणी शिंपडून घेऊया आणि एकदा परत मिक्स करूया। ह्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं अजून बेसन घालायला लागणार आहे आणि बेसनाबरोबरच अगदी चिमूटभर खायचा सोडा पण टाकून घेऊया, अगदी थोडासा। परत याला छान मिक्स करूया। हे जे चटणीचे इंग्रेडिएंट्स आहेत ते आपण प्रेशर कुकरमधनं काढलेले आहेत। आता ह्याला एका हँड ब्लेंडरनी बारीक वाटून घेऊया। तर आता आपण ही चटणी वाटून घेतली आहे। याला एका चाळणीमधून एका पॅनमध्ये टाकूया, म्हणजे चांगली स्मूथ होईल। आणि हा पॅन परत गॅसवर ठेवून अगदी मंद आचेवर ही चटणी आपण साधारण 8 ते 10 मिनिटं शिजवणार आहोत। जोपर्यंत ही चटणी घट्ट होते तोपर्यंत ही आपण शिजवून घेऊया। आपली चटणी तयार आहे आणि भजी तळण्यासाठी तेल पण गरम झालंय। तर ह्याच्यामध्ये आता ही आपण हातानेच अशी ही भजी सोडून घेऊया। सुरुवातीला गॅस थोडा मोठा ठेवायचा आहे। आपली भजी तयार आहे, छान गरमागरम खुसखुशीत। याला एका टिश्यू पेपरवरती काढून घेऊया। गरमागरम भजी तयार आहेत। तर ह्याच्यावरती आपण थोडासा चाट मसाला वरतून टाकूया। आता याला आपण डायरेक्ट सर्विंग प्लेटमध्ये सर्व करूया। गरमागरम सिंधी पकोडे आणि साधी सरळ सोपी अशी चिंचेची चटणी तयार आहे। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। Do subscribe to our channel. Stay connected. Happy cooking!